गोंदिया भंडारा जिल्ह्याचे शिक्षण महर्षी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांच्या 119व्या जयंतीनिमित्त गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 14 गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा, शेतकऱ्यांचा, सेवाभावी संस्थांचा तसेच पत्रकारांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल, खासदार प्रफुल्ल पटेल, उद्योगपती मोहित गुजराल, हरिशंकर भारतीया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी एकाच दिवशी 22 शाळा उघडल्या आणि जिल्हा परिषदेला दान केल्या। त्यानंतर दोन्ही जिल्ह्यात शेकडो शाळा महाविद्यालय उघडले असल्याने गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता इतर ठिकाणी जावे लागत नाही। यामुळे त्यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांना सत्कार करण्यात येत असून यावर्षी गोंदिया भंडारा जिल्ह्यातील 14 गुणवंत विद्यार्थी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या लोकांचा तसेच इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात काम करणारे वरिष्ठ पत्रकार सतीश, वेब पोर्टल लोकहितचे अभिजित घोरमारे, प्रिंट मीडिया क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे देशोन्नती वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधी हिदायत शेख, दैनिक भंडारा पत्रिकाचे संपादक राकेश चेटुले यांचा देखील सत्कार करण्यात आला असून सत्कार सोहळ्याला आलेल्या पाहुण्यांना खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांच्या कार्याची आठवण करून दिली। तर या कार्यक्रमाला आलेले केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी देखील स्वर्गीय मनोहर भाई पटेल यांनी केलेल्या कार्याची दखल घेत प्रशंसा केली। तर या सुवर्ण पदक वितरण सोहळ्याला गोंदिया जिल्ह्यातील आमदार विनोद अग्रवाल, राजकुमार बडोले, विजय रहांगडाले, संजय पुराम, राजू कारेमोरे, आमदार डॉक्टर परिणय फुके यांच्यासह गोंदिया जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती। तर या सुवर्ण पुरस्कार वितरण सोहळ्याला गोंदिया भंडारा जिल्ह्यातील हजारो लोकांनी हजेरी लावली होती। हे विशेष। गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छोटे, गोंदिया।